लक्षवेधी क्रमांक 4. अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, राज्यामध्ये एकूण दुधाचा व्यवसाय हा ग्रामीण भागातला व्यवसाय आहे आणि जवळपास 1.5 कोटी लिटर दूध रोज उत्पादन होते. याच्यामध्ये या कुटुंबाच्या व्यवसायामध्ये जवळपास 75 लाख परिवार या दुधाच्या व्यवसायात आहे आणि ज्या वर्षी दुष्काळाचा परिस्थिती निर्माण होते अशा वेळेला एखादं कुटुंब मुद्दाम शेतीत पिकलं नाही तर गाय घेईल, म्हैस घेईल आणि दुधाच्या व्यवसायात आपलं चरित्र चालवेल. आणि म्हणून इतकं मोठ्या प्रमाणामध्ये कुटुंब या व्यवसायामध्ये आहे. गेल्या वर्षीच्या पेक्षा या वर्षी जवळपास 10 ते 15 रुपये दर कमी झाला. गेल्या वर्षी याच दिवसामध्ये 37 रुपये प्रति लिटर दुधाला भाव होता. आता तो 25 ते 30 पर्यंत आलेला आहे आणि म्हणून सरासरी 7 ते 10 रुपये प्रति लिटर कमी भाव मिळतो. ज्या दूध उत्पादकांनी गाई म्हशी घेतला या भावाच्या भरोशावर आणि त्याला मूलतः आता भाव कमी मिळाल्यामुळे त्याचा मोठा तोटा होतोय. आणि आपल्या या राज्यामध्ये पावडर आणि बटर हे देखील मोठ्या प्रमाणात पडून आहे. जोपर्यंत हे बटर आणि पावडर हे बाहेर निर्यात होत नाही तोपर्यंत दुधाला भाव मिळणार नाही. आणि मग माझा प्रश्न असा आहे की आपण दुधाला शेतकऱ्याला प्रति लिटर 7 ते 10 रुपये या प्रमाणामध्ये अनुदान द्याल का, हा एक प्रश्न. आणि दुसरा, बटर आणि पावडर हे निर्यात करायसाठी सुद्धा अनुदान दिलं तरच ते परवडू शकतं, अन्यथा परवडू शकत नाही. आणि म्हणून जोपर्यंत दुधाचा पावडर आणि बटर आहे तोपर्यंत आपल्याला भाव मिळणार नाही. आणि म्हणून याची सुद्धा निर्यात करणार का, असे 2 महत्वाचे प्रश्न माझे आहे. मंत्री महोदय आपण सकारात्मक उत्तर देतील अशी मला अपेक्षा आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य आणि माजी अध्यक्ष माननीय नानांनी हा प्रश्न उपस्थित करताना सातत्यानं या विषयाबद्दल जो निर्माण झालेली सध्याची स्थिती आहे त्यातून मार्ग काढण्या संदर्भामध्ये वेळोवेळी त्यांच्या संमती चर्चा झाली. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे हा फ्लश सीझन असल्यामुळे दुधाचं एकतर अतिरिक्त उत्पादन येतच आहे आणि त्यामुळे खाजगी आणि सहकारी क्षेत्राच्या दोन्हीचा जर विचार केला तरी सांगितलं बरोबर 1.5 कोटी लिटर साधारण संकलन आहे. अध्यक्ष महोदय, की याच्यामध्ये शासनाने हस्तक्षेप करावा या संदर्भात कुठला संदेह नाही. शेवटी शेतकऱ्यांना दुधाच्या दरामध्ये काही मदत करावी ही शासनाची भूमिका आहे. पण अध्यक्ष महोदय, यामध्ये जे सध्याची प्रचलित कार्यपद्धत आहे की ज्यावेळी ज्यादा दुधाचं संकलन होतं किंवा लीज सीझन मध्ये कमी दुधाचं संकलन होतं. मी आता आकडेवारी पाहत होतो अध्यक्ष महोदय, साधारण 1.5 कोटी लिटर मध्ये साधारण 1 कोटी लिटर पाऊच पॅकिंग मध्ये अध्यक्ष महोदय वितरित केलं जातं. आणि पाऊच मिल्कीमध्ये अध्यक्ष महोदय मिळणारा भाव आहे त्या खाजगी किंवा सहकारी संघांना तो एक तर उत्पादकाला दिला गेला पाहिजे किंवा मग आपण जर दुधाचे भाव कमी झालेत अशी जी तक्रार सातत्याने येते तर ते मग कंझ्युमरला पास ऑन झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, डिमांड सप्लायच्या पुरवठा आणि मागणी आणि पुरवठ्याच्या संदर्भातलाच मुद्दा आहे.
अध्यक्ष महोदय, परंतु याच्यामध्ये जी काही दूध क्षेत्रामध्ये सहकारी संस्था किंवा खाजगी संस्था काम करतात त्यांनी सुद्धा आपली भागीदारी वाढवली पाहिजे अध्यक्ष महोदय, अशी अपेक्षा आहे. शासन त्यातून काही आपली जबाबदारीतून मागे जाय शासन असं धोरण घेतलं असं मी ज्यावेळी म्हणतो अध्यक्ष महोदय, त्यावेळी आम्ही काही शासन म्हणून जबाबदारी झटकत नाही. परंतु ह्या सगळ्या प्रचलित धोरणामध्ये दुधाचं भेसळीचं प्रमाण जे वाढत चाललं होतं त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आता कारवाईचे अधिकार जे आपल्याकडे नव्हते ते आपण आता माननीय मुख्यमंत्र्यांसमोर झाल्या बैठकीमध्ये आपण ते घेतोय. पण तो दीर्घकालीन त्याची आपल्याला उपयुक्त पाहायला मिळेल. परंतु आज जी मागणी आहे त्यासाठी जो काही अनुदान वाढवून देण्या संदर्भातला जो अनुदान देण्याच्या संदर्भात मागणी आहे अध्यक्ष महोदय, तर गेल्याच आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय समोर बैठक झाली होती आणि अध्यक्ष महोदय अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली 30 सदस्य समिती गठीत करण्यात आलेली आहे. राज्य सरकारला ते शिफारस करतील. मला वाटतं आज उद्या 2 दिवसामध्ये ती शिफारशी अपेक्षित अध्यक्ष महोदय आणि त्यानंतर अंतिम निर्णय करण्यात येईल. चला जयंत पाटील साहेब, बरं एक मिनिट पाटील साहेब यांचं उत्तर येऊ द्या. उत्तर आलेलं नाही. चला मागणी प्रश्न विचारला होता की दुधाला अनुदान देणार का, एक प्रश्न. दुसरा, पावडर आणि बटर जोपर्यंत निर्यात होत नाही तोपर्यंत दुधाला भाव वाढणार नाही, त्याच्यासाठी सुद्धा अनुदान देऊन आपण निर्यात करणार का, हे 2 महत्वाचे प्रश्न होते. उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय, पहिला जो अनुदान देण्यासंदर्भातला मुद्दा होता, मी सांगितल्याप्रमाणे या बाबतीमध्ये अपर मुख्य सचिव वित्त यांना प्रस्ताव तयार करायला सांगितलेला आहे की आपण अनुदान आपण द्यायचं असेल तर किती देऊ शकतो, काय याच्यामध्ये आपण करता येईल अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, हा जो दुसरा मुद्दा नानाने उपस्थित केलेला आहे दूध भुकटीच्या किंवा बटरच्या निर्याती करता, खरं म्हणजे या संदर्भामध्ये तो निर्णय केंद्र सरकारच्या स्तरावर घ्यावा लागणार आहे. मग आम्ही राज्याच्या मान्य मुख्यमंत्र्यांनी विनंती केली आहे तातडीने या संदर्भात त्या केंद्र सरकारची चर्चा करावी. याच्यामध्ये आवश्यकता असेल तर शिष्टमंडळ घेऊन जावं. हा मुद्दा बरोबर आहे की आज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दूध भुकटीचे आणि बटरचे भाव पडल्यामुळे आता त्याची निर्यात होत नाही आणि त्यामुळे दुधाचं संकलन आहे त्यामुळे वाढत चाललंय. त्यामुळे बाजारामध्ये तेवढं दूध खपत नाही. दूध भुकटी आपण करण्यासाठी प्रोत्साहित करावं तर त्याची निर्यात होत नाही. तर या बाबतीमध्ये राज्य सरकार निश्चितपणे पुढाकार घेते या आपल्या दूध भुकटीच्या निर्याती संदर्भामध्ये. पण अध्यक्ष महोदय, अनुदान देण्याच्या बाबतीतला जो मुद्दा आहे तो मला वाटतं 1-2 दिवसामध्ये तो अध्यक्ष महोदय निर्णय करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय काय पावट्या ऑर्डर काय अध्यक्ष महोदय, माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असं आहे की आदरणीय नाना हे हरिभाऊ बागडे आपले सर्व तसे ज्येष्ठ सदस्य आणि अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत. कमीत कमी त्यांना तरी असं काहीतरी आज खरं म्हणजे अपेक्षा अशी होती आमची दुग्ध विकास मंत्री त्यांना हा विषय चांगला समजतो, या विषयातले आहे सर्व, त्यांच्या भोवती सुद्धा त्या दूध उत्पादक आहेत. अध्यक्ष महोदय, अशा वेळेस त्यांना भक्कम आजचा आज निर्णय देणं हे अपेक्षित होतं. नानांना अपेक्षित होतं, माझं जाऊ द्या, नानांनी सुद्धा अशी अपेक्षा केली होती की सरकारनं आज उत्तर देताना निर्णय जाहीर करावा ही अपेक्षा होती. हा अध्यक्ष महोदय, हा दूध उत्पादक हा अत्यंत गरीब माणसं दूध व्यवसायामध्ये आलेले आहेत, ज्याला कोणती जमीन नाही काही नाही, अशी मोठी संख्या आहे. 75 लाख कुटुंब यामध्ये आहे. त्याच्यातून मोठी अर्थव्यवस्था आहे, परंतु रोजगार खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. आणि अध्यक्ष महोदय, अशा वेळेस एवढा कालखंड ही लक्षवेधी शुक्रवारी लागलेली होती, गुरुवारी लागलेली होती. एवढे 8 दिवस गेल्यानंतर सुद्धा माननीय मंत्री महोदय आज ठोसपणे जे सांगायला पाहिजे ते सांगत नाही. अध्यक्ष महोदय, अपेक्षा आमची की त्याचं ठोस उत्तर आम्हाला आता पाहिजे. तुम्ही उत्तर मी बोलू का त्यांना ते? अध्यक्ष महोदय,
बसून बोलू नका. सन्माननीय हरिभाऊ बागडे नानांनी जी लक्षवेधी मांडलेली आहे, अध्यक्ष महोदय, कर्नाटक सरकार त्यांच्या दूध उत्पादकांना 5 रुपये प्रति लिटर अनुदान त्यांच्या खात्यावर पोच करतं, 6 रुपये. त्याचा दुष्परिणाम अध्यक्ष महोदय काय होतो, तर आज कर्नाटक राज्यातलं दूध हे मुंबईत विकलं जातं. आपल्या राज्याची राजधानी मुंबई, इथं एवढं मोठं मार्केट आहे. आपल्या दूध संघाने दुधाला अनुदान आहे. इकडं गुजरात मधून येणारं अमूलचं दूध, त्याचा महापूर मुंबईमध्ये येतोय. आणि महाराष्ट्रातल्या जे दूध संघ आहेत त्याच्या विक्रीला बरेच प्रश्न तयार झालेले आहेत. आणि म्हणून माझा पहिला प्रश्न आहे की कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रातल्या दुधाला प्रति लिटर राज्य सरकार किती कालावधीत अनुदान जाहीर करेल. आणि अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय सांगतायत कमिटी नेमली, उच्च ऍडिशनल चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली नेमली. अध्यक्ष महोदय, एकेका मतदारसंघात हे सरकार 2-2 हजार कोटी रुपयाचे प्रकल्प जाहीर करतं. एकेका मतदारसंघामध्ये एवढे कोट्यावधी रुपये दिलेले आहेत. मग महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकांना जर पैसे वाढवून देताना जर सरकारला अडचण होत असेल तर अध्यक्ष महोदय, हे सरकार गोरगरिबांच्या मागे उभं राहणार नाही. अध्यक्ष महोदय, दुसरा माझा प्रश्न असा आहे की या ठिकाणी महाराष्ट्रात त्यांनी सांगितलं तसं 25 आणि 26 रुपये दर चालू आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्येच 33-34 रुपये दर चालू आहेत प्रति लिटर. पण महाराष्ट्रातल्या उरलेल्या भागामध्ये 25-26 रुपये दूध उत्पादकांना दर मिळतोय. आणि अध्यक्ष महोदय, त्यामुळं प्रचंड डिस्पॅरिटी मार्केटमध्ये तयार झालेली आहे. अध्यक्ष महोदय, शेवटचा माझा मुद्दा आहे, हे उत्तर देताना मंत्री महोदयांचं लक्ष मी वेधू इच्छितो की उत्तर देताना अध्यक्ष महोदय त्यांनी पशुखाद्याच्या दरात कपात करण्याचेही पशुखाद्य उत्पादक संस्थांना सूचित करण्यात आलेले आहे. सूचित करण्यात आले म्हणजे काय, ऑर्डर काढली आहे, याच दराच्या पेक्षा जास्त विकू नका, काहीतरी फर्म उत्तर आहे का याच्यात. हे यांना विनंती, सरकारने विनंती केली आहे, त्यांना विनंती केली, असं हे उत्तर आहे. पुढे चुकीचं उत्तर एक दिलेलं आहे की जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर वैरण उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी 0.40 हेक्टर क्षेत्र मर्यादेकरता 1500 प्रति लाभार्थी देय अनुदान मर्यादा 1 हेक्टर क्षेत्राकरता 4000 रुपये प्रति लाभार्थी अशी वाढवण्यात आली आहे. किती मखला शेम आहे. अधिकारी आम्हाला आमदारांना काही मूर्ख समजतात का, हे मला कळत नाही. अध्यक्ष महोदय, 0.4 हेक्टरला 1500 म्हणजे 1 हेक्टरला 4000 रुपये त्याच्यात वाढवून दिलेलं आहे. असं उत्तर देणं, मंत्री महोदय तुम्ही हे अधिकाऱ्यांनी ज्यांनी उत्तर तुम्हाला लिहून दिलं त्याच्या गणिताचा अभ्यास करा. आणि सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय अशी चुकीची उत्तर देणं चुकीचं आहे. आणि अध्यक्ष महोदय, तिसरा मुद्दा आहे की सरकारची मानसिकता काय आहे. जागतिक खुल्या आर्थिक धोरणामुळे खाजगी क्षेत्राचा वाटा प्रत्येक क्षेत्रात वाढला असून त्याला दुग्ध व्यवसाय अपवाद नाही. त्यामुळे शासनाच्या भूमिकेत काळानुसार बदल होत असून हे सरकार आता खाजगी क्षेत्रात हे क्षेत्र जावं जास्तीत जास्त. आणि त्यामुळे आम्ही आमचं विड्रॉ करतो, आमची पोझिशन मार्केटमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची, अशा मानसिकतेत आहे. म्हणून कोणत्याही पद्धतीने ताबडतोबीनं अनुदान सरकारने जाहीर करावं. यामध्ये अध्यक्ष महोदय, सरकारने अब्दुल कलाम योजनेमध्ये मिल्क पावडर 21 साली घेतलेली होती. अध्यक्ष महोदय, पॅकिंग अब्दुल कलाम योजनेत मिल्क पावडर पॅकिंग करून दिलेली रक्कम, आदिवासींसाठी हे मिल्क पावडर घेतलेली, त्याचं पण पेमेंट 2020-21 साली घेतलेल्या अब्दुल कलाम योजनेतल्या पॅकिंग करून घेतलेल्या दुधाची पावडरची देखील या सरकारने दिलेली नाही. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्यामध्ये देखील सरकार लक्ष घालेल का. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेबांनी तो मुद्दा उपस्थित केला. अध्यक्ष महोदय, सर मी सुरुवातीला सांगितलं की या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या दुधाच्या सध्याच्या स्थितीमध्ये त्यांच्या मागे उभं राहणं, त्यांना आवश्यक ते अनुदान देणं, दुधाच्या प्रति लिटरमध्ये काही वाढवून देणं अध्यक्ष महोदय, यासाठी आमची कमिटमेंट आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये 2 मुद्दे उपस्थित झालेले. एक तर दुधाच्या दरामध्ये अनुदान स्वरूपात वाढ करून शेतकऱ्याला मदत करणं. दुसरा मुद्दा अध्यक्ष महोदय जो आहे की अतिरिक्त जी दूध भुकटी तयार झालेली आहे
किंवा बटर निर्मित झाले त्याचे निर्यात करतात अध्यक्ष महोदय. तर म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी अगोदर सांगितलं की या बाबतीमध्ये शासन या बाबतीत निश्चितपणे लवकरात लवकर निर्णय करेल की ज्यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान देण्यासंदर्भात जी मागणी आहे की त्यांना 5 रुपये 6 रुपये या संदर्भामध्ये काय अध्यक्ष महोदय काय निर्णय करायचा आम्ही करणार आहोत. नाही मला वाटतं अध्यक्ष महोदय शक्यतो अधिवेशन संपण्यापूर्वी आपण हा निर्णय करू. परंतु मी अध्यक्ष महोदय एकूण जी आकडेवारी येते आम्ही गोळा करतोय आणि विशेष करून आपण जे म्हणता की बाहेरच्या राज्यांना दूध येतं ते 1.5 कोटी लिटर मध्ये अवघं फक्त 13 लाख लिटर दूध येतं 13-14 लाख लिटर दूध येतं. याचं डिटेल आपण कारण काय महाराष्ट्र अध्यक्ष महोदय जे अमूल किंवा मदर डेअरी एनडीडीबी महाराष्ट्रातून दूध संकलित करतं ते राज्यामध्येच प्रक्रिया करतात ते बहुतांशी ठिकाणी. आणि अध्यक्ष महोदय म्हणजे कसं आहे की पूर्वी MMPOचे लायसन्स देण्याचे अधिकार होते ते काढून टाकण्यात आलेले आहेत. अध्यक्ष महोदय काही कायद्यामध्ये रिस्टर बदल करून दूध आणि दुग्ध पदार्थची तपासणी करण्याचे अधिकार मुळातच दुग्ध विकास विभागाकडे नाहीये. ते आता परवा माननीय मुख्यमंत्र्यांना आपण विनंती केली म्हणून त्या अधिकार आता दुग्ध विकास विभागाला द्यायचा निर्णय झाला. या संदर्भामध्ये म्हणजे आपली गुणवत्ता तपासता येईल गुणवत्तेवर आधारित निर्णय गुणवत्तेच्या संदर्भात अध्यक्ष कार्यवाही करता येईल. जो चाऱ्याचा उल्लेख केला अध्यक्ष महोदय खरं म्हणजे याच्यामध्ये या वर्षी तर आपण साधारण 12 कोटी 18 लाख रुपये या चाऱ्या उत्पादनाकरता साधारण 21,855 हेक्टर क्षेत्रामध्ये आपण शेतकऱ्यांना ते दिलंय. आणि आज आपल्याकडे अध्यक्ष महोदय अपेक्षित जे आम्ही धरलेलं आहे ते साधारण 11 लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध होईल. कारण आता मध्यंतरी दुष्काळाची स्थिती होती चारा डपो सुरू करावे लागतील म्हणून प्राधान्यानं आपण चारा उत्पादनाकरता आपण लक्ष घातल्यामुळे आज चाऱ्याची अडचण नाही लागली पुढे. मुद्दा फक्त अध्यक्ष महोदय एवढाच आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये फक्त अनुदान दुधाच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासंदर्भात अध्यक्ष महोदय सरकार निश्चितपणे निर्णय करेल. सन्मान्य सदस्य राहुल गुल आता याच्या संदर्भामध्ये उत्तर देत आहेत परंतु सगळ्यांची जी मागणी आहे की ज्याच्यामध्ये अनुदान किती दिलं जाईल याच्यामध्ये स्पष्टता येणं गरजेचं आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष आहे त्यामुळं अनुदान किती दिलं जाईल आणि थेट ते दूध उत्पादकाच्या खात्यावर वर्ग केलं जाईल का याच्या संदर्भामध्ये संपूर्ण सभागृहाची स्पष्टता आवश्यक आहे. तशी सगळ्यांची मागणी आहे ते मान्य मंत्री महोदयांनी स्पष्ट करावं. दुसरं याच्यामध्ये उत्तरात जे काही जिल्हा स्तरावर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जे काही समिती स्थापन झालेली आहे तिचं कामकाज अजून परिणामकारकपणे होणं आवश्यक आहे. खूप मोठ्या प्रमाणावर दुधात भेसळ तर आहेच परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा गंभीर बाब जी आहे ती दुग्धजन्य पदार्थामध्ये त्याच्याही पेक्षा जास्त भेसळ आहे. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय आहे. त्यामुळे या समितीला दूध आणि त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ याच्या संदर्भातले तपासण्या करण्याचे आदेश देणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि माझा शेवटचा प्रश्न आहे की माननीय जयंत पाटील साहेबांनी महानंद आणि अमूलचा उल्लेख केला. गुजरातच्या बाबतीमध्ये बोललं जातं त्यांनी त्यांची अमूल ही संस्था चांगली विकसित केली. आपण सगळ्यांनी मान्य करावं लागेल की महानंद ही आपण तेवढी चांगली विकसित करू शकलो नाही. मागे मी जाणार नाही परंतु इथून पुढे त्या संदर्भातली पुनर्रचना करण्यासंदर्भामध्ये राज्य शासन काय निर्णय घेईल हे अपेक्षित आहे. आणि एक पॉइंट ऑफ प्रोसिजर माननीय अध्यक्ष महोदय परवा मला रात्री 1 वाजता भाषण करावं लागलं. मराठा आरक्षणावर सगळ्यांना बोलायचं होतं प्रस्तावावर बोलायचं होतं 1 वाजता वेळ आली. जर आपण फक्त सिनियर सदस्यच कोणत्याही प्रश्नामध्ये बोलणार असतील तर आम्हाला घरी जायला सांगा आम्ही घरून अटेंड करू. त्या संदर्भामध्ये किमान आमची जिथे नावं आहेत तिथं आम्हाला प्राधान्य द्यावं अशा प्रकारची नम्र विनंती करतो. मंत्री महोदय अध्यक्ष महोदय या सगळ्या विषयामध्ये जो सन्मान्य सदस्य राहुल कुल साहेबांनी मुद्दा मांडला खरं तर आपल्या राज्याची शिखर संस्था म्हणून आपण महानंदाची निर्मिती केली. अध्यक्ष महोदय खरं महानंदाने आता या दूध हाताळण्याची क्षमता जर 15-20 लाख लिटर पर्यंत नेली असते अध्यक्ष महोदय तर ही स्थिती आली नसती. अनेक वर्षाच्या कार्यपद्धतीमध्ये आज महानंदाचे स्वतःचे सभासद आज महानंदाला दूध घालायला तयार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आणि संचालक असतील दूध संघ असतील अध्यक्ष महोदय. पण असं की आज पूर्णतः आज या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत दूध संकलनाच्या या शेतकरी अध्यक्ष महोदय त्यांना जी अपेक्षा होती
आज महानंदाचं अस्तित्व टिकलं असतं तर मला वाटतं बऱ्याच प्रश्नाची उत्तर मिळाली असती. अनुदान देण्यापासून विक्री करण्यापासून, कारण अन्य राज्यामध्ये सुद्धा दुधाची त्या ठिकाणी विक्री व्यवस्था करण्यासंदर्भामध्ये मग आपल्याला फार त्रास झाला नसता. अध्यक्ष महोदय, प्रत्येक संस्थेनं आपलं स्वतःच ब्रँडिंग करायला सुरुवात केली. त्यामुळे राज्यस्तरावर एकच ब्रँड असावा, हा जो अनेक वर्षांची कल्पना मांडली गेली अध्यक्ष महोदय, ती दुर्दैवानं आनंदाच्या रूपानं साकार होऊ शकली नाही आणि त्याचे परिणाम आपण अध्यक्ष महोदय आज पाहतो. नंबर 1, अध्यक्ष महोदय, या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो दुधाच्या भेसळ रोखण्याकरता आपण जो निर्णय केला, त्यामध्ये अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती केली, आपण पोलीस अधीक्षक त्यामध्ये दिलेत. आणि एवढे जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय 2 आणि 3 अधिकारी होते, त्याला मदत व्हावी. परंतु सन्मान्य कुलसाहेब म्हटल्याप्रमाणे ती व्यवस्था अधिक प्रभावीपणे काम करेल जिल्हा पातळीवर. आता जो नवीन आता सरकारने जो निर्णय केलाय या संदर्भातले अधिकारच दुग्ध विकास विभागाकडे देण्याच्या संदर्भात, त्यामुळं निश्चितपणे दुधाची भेसळ रोखणं हे सगळ्यात मोठं आव्हानाच्या काळामध्ये आहे. तर त्या भेसळ रोखण्यामध्ये अध्यक्ष महोदय निश्चितपणे मदत होईल. आणि अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी म्हटल्याप्रमाणे जी काही सभासदांची सन्मान्य सदस्यांच्या भावना आहेत ते लक्षात घेता अध्यक्ष महोदय अधिवेशन संपण्यापूर्वी या बाबतीमध्ये निर्णय करण्यात येतो. या निमित्ताने मंत्री महोदयांनी जरी आश्वासित केलं असेल अध्यक्ष महोदय की अधिवेशन संपण्यापूर्वी त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येईल, परंतु अध्यक्ष महोदय मला या निमित्ताने सांगायचं की अध्यक्ष महोदय आपल्या माजी स्पीकर हरिभाऊ बागडेंनी सांगितलं की साधारण 7 रुपये ते 10 रुपयापर्यंतचा अध्यक्ष महोदय आज त्या ठिकाणी डिफरन्स आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय अनुदान किती रुपये मिळणार हे या लक्षवेधीकडे अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या दूध उत्पादक लोकांचं लक्ष लागलेलं आहे की किती रुपये मिळणार. अध्यक्ष महोदय, त्याचा सुतोवाच आज मंत्री महोदयांनी निश्चित प्रकारे करावा. अध्यक्ष महोदय, नंबर 2, अध्यक्ष महोदय, मी मराठवाडा भागातून येतो आणि मराठवाड्यामध्ये अध्यक्ष महोदय सरकारने शासनाने दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि या दुष्काळ जाहीर केल्यामुळे अध्यक्ष महोदय पाणी नाहीये, प्यायला पाणी नाहीये, जनावरांना चारा नाहीये आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय जनावरांच्या छावण्या सुरू करणं ही मराठवाड्याची खूप महत्वाची गरज असते अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये या छावण्या सुरू करण्यासाठी तातडीनं कारवाई केली जाणार का. आणि अध्यक्ष महोदय, एक असं अधिवेशन नाही की ज्यामध्ये भावाच्या संदर्भातला त्या ठिकाणी बोलणं होत नाही आणि त्यामुळे मंत्री महोदय या संदर्भात जसं सांगितलं की अध्यक्ष महोदय तेच मी विचारतोय की भाव स्थिर ठेवण्यासाठी अध्यक्ष महोदय कायदा किंवा अध्यक्ष महोदय स्पष्ट धोरण असं अध्यक्ष महोदय मंत्री महोदय या ठिकाणी आणतील का. महानंदला ज्या पद्धतीनं एक स्थैर्य निर्माण करण्याचं गरज असेल, मोठी आर्थिक फंडिंग करून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी स्थैर्य निर्माण करतील का मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे सरकारची भूमिका स्पष्ट आहे की शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये मदत करण्याची अध्यक्ष महोदय भूमिका सरकारची. मी आता त्या संदर्भात अध्यक्ष महोदय बोललोय. अध्यक्ष महोदय, यामध्ये फक्त रक्कम किती द्यावी, काय द्यावी या संदर्भामध्ये अंतिमचा निर्णय मी म्हटल्याप्रमाणे अधिवेशन होण्यापूर्वी आपण करू अध्यक्ष महोदय. कारण शेवटी किती रक्कम द्यायची, पुन्हा त्याच्यामध्ये मतमतांतर आहे, दोन्ही बाजू सन्मान्य सदस्यांची भावना एकच आहे आणि ती शासनाची भूमिका आहे अध्यक्ष महोदय. कारण मग सन्मान्य सदस्य राजेश टोपे साहेब म्हटले त्याप्रमाणे तुम्ही आता कारखानदारी साखर कारखानदारीमध्ये काम करतो. आपण FRP SMP आपण देतोय, साखरेचे भाव आपल्या हातात नाही आहेत. साखरेचे भाव नियंत्रित आपण करू शकत नाही, तरी आपण तोटे सहन करून शेवटी आपल्याला ते भाव द्यावाच लागतात FRPच्या प्रमाणात. ही आपली भूमिका आहे. आता जे दूध संस्था चालवतात खाजगी किंवा सहकारी, त्यांनी सुद्धा ज्यावेळी फ्लश क्लीन सीझन असतो नफा मिळवतात. तो काही पासून होत नाही कंझ्युमरला किंवा उत्पादकाला. माझी अपेक्षा अशी की आज शासन निर्णय करायला तयार आहे किती रुपयामध्ये किती भाव शेतकऱ्याला दिला पाहिजे आणि ती सक्ती मी संघांवर आणि खाजगी संस्थेवर केली तर मग मात्र तुम्हाला वाईट वाटत होणार. म्हणून माझी अपेक्षा अध्यक्ष महोदयाची अपेक्षा आहे की हे आम्ही जे निर्णय करतो अतिशय विचारपूर्वक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय करण्याची भूमिका शासनाची आहे. नाहीतर शेवटी शासनाला उद्या निर्देश करता आले असते आपल्याला, पण ते व्यावहारिक दृष्ट्या आपल्याला सगळ्या बाजू पाहाव्या लागतील.
वॉन्टेड उत्तर द्या. चारा छावण्याची आवश्यकता नाही अध्यक्ष महोदय. आपण पाहिजे तेवढा चारा उपलब्ध करून देण्याची शासनाची तयारी आहे आणि चारा डेपोच्या माध्यमातून आपण ते शेतकऱ्याला तो चारा उपलब्ध करून देण्याची आपली भूमिका आहे. चला लक्षवेधी क्रमांक 6. हे बघा हे बघा आज 19 लक्षवेधी दाखवलेले आहे आणि आज रिप्लाय सुद्धा आहे. मला सांगा या लक्षवेधीवर आता जवळपास काय कशामुळे आपण एकदा बोलले तर साहेब एकदा बोलले आपण यावरती आपण त्याच्यावरती बोललेत ना आपण साहेब आता बराच वेळ झालेला आहे लक्षवेधी बराच वेळ झालेला पुढे चाललो काय चला बोला थोडक्यात म्हणा नाही काय मला सांगा ना आता किती मला एक सांगा अध्यक्ष महोदय मी पहिल्यापासून हातवर करतोय मी जरी पॉईंट ऑफ ऑर्डर केला तर ते सिनियर सदस्यांना सन्मान दिला पाहिजे याकरता केला होता. अध्यक्ष महोदय माझा सरळ एक प्रश्न आहे की असं आहे की हे उत्तर तर पहिलं इतकं गोलमाल आहे की हे मंत्री महोदय अजिबात अपेक्षा नव्हती की जो शेतकरी कुटुंबातला मंत्री महोदय असताना जे उत्तर आहे ते दिलासा देणारं बिलकुल नाही. अध्यक्ष महोदय बिलकुल दिलासा देणारं नाही ही वस्तुस्थिती. अध्यक्ष आपण असं बघता अध्यक्ष महोदय मंत्री महोदय उत्तरामध्ये म्हणतात की खुली अर्थव्यवस्थेमध्ये दूध येत. अध्यक्ष महोदय खुल्या अर्थव्यवस्थेत कांदा येत नाही का? तिथं का बरं तुम्ही निर्यात बंदी करता? याचा अर्थ असा नाहीये तुम्हाला मदत करावं लागतात कधी कधी काय आतापर्यंत केलेलं आहे. आता कोरोनाच्या कालखंडात आपण दुधाच्या याच्यात मदत केली नाही का? दूध खरेदी केलं आपण आणि दिलासा दिला. देवेंद्रजी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे. 17-18 साली मदत ही करावंच लागत असते. आणि अध्यक्ष महोदय हे उत्तर असं आहे की ज्याच्यातून काही निष्पन्न होत नाही इतकं गोलमाल उत्तर आपण दिलं. अध्यक्ष महोदय अपेक्षा आमच्या आहे एक तर पावडर करता तुम्ही निर्यात करण्याकरता मदत केली पाहिजे. दुसरा जो मुद्दा आहे माननीय जयंतरावांनी मांडलेला की ते 6 रुपये दिलासा त्याला दिला फार कायम द्यावा लागतं असं नाही. 2-3 महिन्याचा विषय असतो ते तरी केलं पाहिजे. किंवा आपण जे जादा दूध आहे जेवढं अपेक्षेपेक्षा जादा दूध आहे महानंद मार्फत ती खरेदी करा तुम्ही आणि ते जादा जे वर जादा झालेलं दूध ते काढलं तरी लेवल जी स्थिती जर आली तर पुन्हा भाव वाढू शकतात. परंतु 34 रुपयापर्यंत भाव नेऊन पोहोचवणं ही आजची गरज आहे त्या दूध उत्पादकाची. त्याला बिलकुल धंदा परवडत नाही अशा प्रकारची परिस्थिती. आपण तसा दिलासा देणार काय? बस थोडक्यात अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या भावना मी समजू शकतो. अध्यक्ष महोदय मी याच्यामध्ये खुल्या अर्थव्यवस्था वगैरे याचा उल्लेख तुम्ही कधी केला नाही. पण अध्यक्ष महोदय मी अतिशय स्पष्ट सांगितलंय नाही अध्यक्ष महोदय मी अतिशय स्पष्ट सांगितले अधिवेशन संपण्यापूर्वी या संदर्भात शेतकऱ्यांना मदत करण्याच्या बाबतीमध्ये धोरण सरकार जाहीर करेल. त्यामुळे सरकारची बांधिलकी नाही असा अध्यक्ष महोदय जे आरोप आहे तो पूर्ण चुकीचा आहे. अध्यक्ष महोदय त्यामुळे यापूर्वी मदत केली माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मदत झाली. नानाच त्या समितीवर होते त्यावेळी अध्यक्ष महोदय आणि ती भूमिका आजही शासनाची आहे. पण मी जो अध्यक्ष महोदय मुद्दा सांगत होतो की आज सन्मान्य सदस्यांच्याकडे जे दूध संघ आहेत खाजगी असतील सहकारी असतील स्वतः थोरात साहेबांचा संघ आहे त्याने 34 रुपये 35 रुपये देण्याचा निर्णय जाहीर करावा ना. अन्य राज्याचे संघ आपोआप त्याच्या पाठीमागे तुमचं अनुकरण करतील. जसं अध्यक्ष महोदय सहकारी कारखान्यासंदर्भात आज माझ्या कारखान्यात आज 3000 रुपये भाव जाहीर आमची एफआरपी किती अध्यक्ष महोदय 2500 रुपये. काय तोटा व्हायचा होईल. आम्ही काही शासनाकडे मागे आलो नाही. शासन काय द्यायचं ते मला वाटतं दूध संघाने आम्ही शासन आज आदेश काढतो की सगळ्या दूध संघांनी आणि खाजगी संस्थांनी शेतकऱ्याला 34 रुपये दर दिला पाहिजे. अन्यथा अध्यक्ष महोदय आम्ही त्या सगळ्या संस्थेवर कारवाई करू. अध्यक्ष महोदय आणि दुसरा अध्यक्ष महोदय जी काही सरकारला मदत शेतकऱ्यांना करायची आहे ती थेट शेतकऱ्यांना मी करण्याची आमची भूमिका आहे. अधिवेशन संपण्यापूर्वी अध्यक्ष महोदय आम्ही ती कार्यवाही करू. बघा मंत्री महोदयांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे. बघा ऐकून घ्या. आणि अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ सदर लक्षवेधीवर चर्चा झालेली आहे. त्यामुळे आता आपण इथून पुढे जाणार आहोत. नाही काय ते सुरुवातीपासून त्यांनी हात नाही अर्धा तास झाला सर्वांना पहाटे 5 पर्यंत कोणी नाही म्हटलं. जर बाळासाहेब थोरात संधी दिली चांगलं
आता आपण पुढे गेलेलो पुढे नाही, सकाळी पण पुढे गेलो होतो आपण, पाठी आलो. सकाळी पण पुढे गेलो होतो, पाठी आलो आपण. औचित्याच्या मुद्द्यांवरून पुन्हा पाठी आले. माननीय राहुल नार्वेकरजी, अध्यक्ष महोदय, मला प्रश्न विचारायला द्यावा लागेल तुम्हाला. अध्यक्ष महोदय, मी प्रश्न विचारणार प्रश्न मी विचारणार, जयकुमार विचारणार. अध्यक्ष महोदय, असं चालणार नाही, चुकीचं आहे. चालणार? हे चुकीचं आहे. हे बघा राम कदम एक बघा, एका लक्षवेधीला किती वेळ दिला पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे. 30 मिनिटापेक्षा जास्त सदर लक्षवेधीवर चर्चा झालेली आहे. 19 लक्षवेधी दाखवलेले आहेत. हा सुद्धा विचार सन्मान्य सदस्यांनी केला पाहिजे. शेवटी रिप्लाय सुद्धा आहे, असं नाही आहे. तर थोडक्यात मला आपलं काय म्हणणं अध्यक्ष महोदय, तुमच्या मताशी तुम्हाला देतो. अध्यक्ष महोदय, तुमच्या मताशी आम्ही तत्वतः जरी मान्य करत असलो तुमचं मत, तरी तुम्हाला देखील सभागृहाच्या भावना समजून घ्याव्या लागतील. रात्री 2 पर्यंत सभागृह चालू द्यावं लागलं तरी माझं काय म्हणणं आहे? पण सभासदांना त्यांचे प्रश्न विचारू द्या. आता मी माझ्या 2 प्रश्न आहेत माझे, आणि ते अगदी सटीक प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, माननीय मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देत आहेत. वरळी सीफेसला आपल्या खात्याची जवळपास 50 एकर जागा वरळी सीफेसवर आहे. तिचा आजचा बाजारभाव काढला तर 8,000 कोटीपेक्षा अधिक आहे. रस्त्यावरून जाताना एखादा भूत बंगला असतो, इतकी त्याची वाईट परिस्थिती गेली अनेक वर्षांपासून आहे. का आपण त्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर बनवत कुणी अडवलंय? माननीय मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देत आहेत. माझी या सरकारला विनंती आहे की त्या वरळीच्या दूध डेअरीच्या जागेवर आंतरराष्ट्रीय स्तराचं सगळ्यात उत्तम आपण कन्व्हेन्शन सेंटर बनवणार आहात का? आणि बनवणार असाल तर कधी बनवणार आहात? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, आज 15 वर्ष झाले आमदार आहे. दर अधिवेशनावर एकच प्रश्न, दुधात भेसळ, जेवणात भेसळ, भाजीत भेसळ, याच्यात भेसळ, त्याच्यात भेसळ. काय दिलं मंत्री महोदयांनी उत्तर? मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की आम्ही समिती गठीत केली. कोणती समिती गठीत केल्यावर दुधातली भेसळ थांबते सांगा मला? माझा प्रामाणिक प्रश्न आहे, जसं मुस्लिम राष्ट्रांमध्ये एखादी चूक केली ना, जसं त्याचं सर कलम केलं जातं, अशा प्रकारची कठोर शिक्षा जोपर्यंत आपण या कायद्यात आणत नाही तोपर्यंत दुधाची भेसळ थांबणार नाही. तर अशा प्रकारचा कठोर कायदा करण्यासाठी आपण बसलोय. हे कायदा म्हणणं सगळ्या आमदार मिळून करायचा हा कायदा आहे. तर सरकार अशा प्रकारचा कठोर कायदा, केवळ दुधाची भेसळ नाही, कुठल्याही अन्नामध्ये जर एखादा भेसळ करत असेल तर तो हळूहळू स्लो पॉइझनिंग करून लोकांना ठार मारतोय. तर त्या संदर्भात जसे मुस्लिम राष्ट्रांमध्ये कठोर कायदे आहेत, तशा प्रकारचे कायदे या महाराष्ट्रात आपण करणार आहात का? हे 2 प्रश्न. अध्यक्ष महोदय, सन्माननीय राम कदम साहेबांनी इथे एक मुद्दा उपस्थित केला. मला सभागृहाची एक गोष्ट लक्षात आणून द्यायची. एक गोष्ट आम्हालाही सगळ्यांना मान्यच आहे की दूध उत्पादक शेतकरी कष्ट करून गाईच्या म्हशीच्या सडातनं दूध काढतो आणि तो दूध घालतो आणि त्याच्यातनं त्यांचं कुटुंब चालतं. त्याच्यामध्ये भेसळ अजिबात होता कामा नये. परंतु ज्या डेअरी आहेत, ज्या दूध कलेक्शन करतात, त्याच्यातले काही लोक एवढे पोचलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कधी कधी असं कानावर येतं की बाबा त्याच्यामध्ये त्यांनी युरिया टाकलाय, साखर टाकली, आणखीन काय टाकलं, एवढं खराब गोष्टी करतात की कुणाची कच्ची बच्ची हे दूध पित असतात. म्हणून मागच्या काळामध्ये सरकारने ह्याच्याबद्दल जर अशी भेसळ केली तर त्याला फाशीची शिक्षा द्यावी असा कायदा इथं आपण मंजूर केला. तो कायदा आपण दिल्लीला पाठवलाय. तो लोक आपल्या राष्ट्रपती महोदयांच्याकडे आहे. त्यांची सही होत नाही तोपर्यंत त्या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. त्यामध्ये तिथं तो थांबलेला आहे. कदाचित त्यांना असं वाटलं असेल, कारण फाशीच्या शिक्षेच्या संदर्भामध्ये जगातच वेगवेगळ्या मतप्रवाह आहेत. त्यांनी आखाती देशांचा उल्लेख केला. तिथले कायदे फार कडक असतात, हे त्रिवार सत्य आहे. परंतु बाकीच्या बाबतीमध्ये मनुष्याला इतकी कठोर शिक्षा द्यायची का?
पण या संदर्भामध्ये या सभागृहामध्ये दोन्ही बाजूला चर्चा होऊन ते बिल पास झालेलं आहे आणि ते बिल आपण पाठवलेलं आहे. परंतु पुन्हा सरकारच्या वतीनं ज्यावेळेस आम्ही इतर कामाच्या करता दिलेला जातो त्यावेळेस लोकसभेच्या राष्ट्रपती महोदयांनाही भेटून बिल हे आता नाही झालेलं आहे, हे मागच्या राष्ट्रपती महोदयांच्या काळामध्येच ते गेलेलं आहे. परंतु त्याही वेळेच्या राष्ट्रपती महोदयांनी सही केली नाही. त्याच्यानंतर दुसरे राष्ट्रपती झाले, त्यांची 5 वर्ष झाली, आता तिसऱ्या राष्ट्रपती महोदय आलेले आहेत. अशा पद्धतीनं ते तिथं थांबलेलं आहे आणि त्याला त्यांची सही होत नाही तोपर्यंत त्याच्या कायद्यामध्ये रूपांतर होत नाही, हे मला स्पष्टपणे सभागृहाच्या लक्षात आणून पुढे जाऊ. लक्षवेधी क्रमांक 6. नाही कोणी बोलू नये आता. नाही लक्षवेधी क्रमांक 6. अध्यक्ष महोदय फक्त याच्यामध्ये जो वर्ली डेअरीचा उल्लेख झालेला आहे, वर्ली डेअरी बद्दलचा पैसेबद्दल सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी बोललेत. वर्ली डेअरी संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे आणि त्या वर्ली डेअरीच्या जागेवर काय आपल्याला विकसित करायच्या संदर्भात ती समिती अंतिम निर्णय करेल. चला